अनंत जन्मीचं पुण्य असावं लागेल, सहस्र जन्मा ओळगी जे एक वेळ मुखासी यावया, तेव्हा भगवंत प्रसन्न होतो, कृपा करतो. मी असं म्हणते आपल्या सगळ्यांचं सुद्धा भाग्य आहे, म्हणून आपली पावलं या मंदिराकडे वळली किंवा वळतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुकोबराय म्हणतात, आम्ही भाग्यवान आहोत देवा, मला खरं तर प्रपंचातलं लौकिकातलं काही नको, द्यायचंच असेल तर हेची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. त्या पंढरपूर नावाच्या त्या जंबूद्वीपामाजी वसलेल्या त्या गावामध्ये तो तिथला मोकाशी पाटील त्याला म्हटलंय, अभंगेत संतांचे पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. तिथे जाणाऱ्या माणसांवरती तो झडप घालतो, असं ते भूत आहे म्हणाले पंढरीचं. बरं, दिसायला सावळा आहे, काळ्या आहे ते परब्रह्म, ज्याचा विकारांवर विजय आहे, असा तो सावळा, 6 विकारांना ज्यांनी आत वळवलंय असा तो पांडुरंग परमात्मा. काय वर्णन केलं? मृत्युलोकी एक नगरा, त्याचे नाव पंढरपूर. ओ मृत्युलोकी एक नगरा, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विटेवर, पुंडलिक भक्त राजा शोभे चंद्रभागा तीर. बोलते साधू संत जीवा वाटे हुर हुर, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, एवढा उपकार करा. न्यामज तीर्थवारी दाखवा दिनांचा सोयरा, न्यामज तीर्थवारी दाखवा दिनांचा सोयरा. काय बघायचं तिथे पंढरपूरला जाऊन? तिथला तो जो पाटील आहे, मोकाशी म्हटलंय त्याला, तो उभा आहे 28 युगांपासून, ते सावळ परब्रह्म डोळ्यामध्ये बघावं. अजून काय मागितलं? पंढरीचा वार करी, वारी चुकोने दी हरी. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांचा संग मागितला. आणि जो अत्यंत दुर्लभ आहे, जगामध्ये 3 गोष्टी महाकठीण महादुर्लभ आहेत, आचार्यांनी सांगितल्या. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. ज्यामध्ये संतांचा संग अतिशय दुर्मिळ आहे, भल्या भल्यांना तो लाभत नाही. तो संत संग भगवंता मला दे, कारण संतांचा संग माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं परिवर्तन घडवून आणू शकतो, नवे मला जीवनमुक्त अवस्थेला पोहोचवू शकतो. काय करतात संत? संत आम्हाला निस्संग करतात, निर्मोही करतात, निश्चल करतात आणि जीवनमुक्त अवस्थेला नेऊन पोहोचवतात. संतांचा संग मानवी आयुष्यामध्ये किती हितकारक आहे. यासाठी तुकोबराय सुद्धा म्हणाले, ऐसी यांचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयांचिया. काय आहे लक्षणं संतांची हो? मी पटकन सांगून पुढे जाईन. प्रसिद्ध श्लोक आहे, करवन्नोद्वहते न निंदती परान, नो भाषते निष्ठुरम, उक्तं केनचिदः प्रियंच सहते, क्रोधंच नालंबते, श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते, मूकवत् दोषाच्छादयते स्वयं न कुरुते, एतत्सतां लक्षणं पंढरीनाथ. संतांची लक्षणं सांगितली. म्हणाले, ज्यांचा संग करायचंय ती ओळखायची कशी माणसं? काहीतरी क्रायटेरिया असेल ना. गळ्यात माळ, रुद्राक्षांच्या माळा, भस्माचे पट्टे ओढले म्हणजे संत झाले का? नाही. संन्याशाचे सोंग संपादिता चांग, परिवैराग्याचे अंग आणिता नये असं म्हटलंय. वरवर बाह्यांगाला आम्ही बऱ्याचदा भूलतो, फसतो, पण खरं संतांचं अंतःकरण आम्हाला ओळखता यावं. समर्थ मनोबोधात म्हणतात, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्ती मंदू, नव्हे उन्मत्तू वेसनी संगबाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. कसा ओळखायचा संत साधू? गर्वन्नोद्वहते. पहिली गोष्ट, गर्व नाही. संतांकडे कधीच गर्व नाही. मला असं परवाच एक विधान व्हॉट्सॲपवर सांगायला काय हरकत आहे, वाचायला मिळालं. व्हॉट्सॲप नावाचं विद्यापीठ पण कधी कधी फार चांगलं असतं.
नाही का? कधी चांगले विचार ऐकायला वाचायला मिळतात. असं वाक्य आलं, म्हणाले काही माणसं लाखात एक असतात, काही माणसं लाखात एक असतात, काहींकडे लाखो असतात पण ती माणसात नसतात. त्यामुळे ऐहिक संपत्तीतच आम्ही इतके रमतो, संतांकडून काय घ्यायचो? किती कळवळ आहे जीवना परिस्थितीविषयीचा, समाजाविषयीचा. कुठल्याही परिस्थितीचा गर्व नाही. गर्वन्नोद्वहते न निंदती परान. दुसऱ्याची निंदा ज्याच्या चित्ताला सुद्धा शिवत नाही. आमच्या बाबतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपलंच आत्मपरीक्षण करावं की आम्ही आमची वाणी अनेकांची निंदा करण्यामध्ये किती दूषित करतो. विटाळ होतो वाणीचा दुसऱ्याच्या निंदेनी. त्यामुळे हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते असं म्हटलंय. मग हरिनाम काय करतं? जीभ धुवून काढायचं काम करतं. एकदा नाम घ्या, केलेली निंदा आणि त्या निंदेमुळे झालेलं पाप सगळं धुवून निघतं. हरिनाम प्रक्षाळी जिव्हेते. त्यामुळे संत कुणाची कधी निंदा नाही करत. गर्वन्नोद्वहते न निंदती परान नो भाषते निष्ठुरम. कधीच कठोर भाषा नाही. कसं बोलायचं? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. माझ्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोललाच पाहिजे, असं बोलणं असलं पाहिजे. हे संतांकडून शिकावं. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते. कुणीही कितीही वाईट येऊन समोर बोललं, शिव्या जरी दिल्या तरी संत प्रतिक्रिया देत नव्हते, कधीच नाही. क्रोधंच नालंबते. राग हा विकार संतांकडे नव्हता. खरं तर राग ही मानवी स्वभावाची वृत्ती आहे, पण त्या रागातून निर्माण झालेला क्रोध हा विकार आहे. त्यामुळे क्रोधाला स्थान नाही संतांच्या जीवनामध्ये. अजिबात राग नाही. सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं. म्हणून तर पसायदानाची इच्छा. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म. ही अवस्था माऊलींची का होती? जगाने काय दिलं हो ज्ञानोबांना? वास्तविक आम्ही जर असतो किती राग आला असता? नाही. असं रस्त्याने जाणाऱ्या ज्ञानोबांच्या झोळीमध्ये कुणीतरी मुद्दाम पीठ घालावं आणि पीठ घातलेल्या झोळीत कुणीतरी मुद्दाम खडे टाकावेत. ती झोळी हिसकावून घ्यावी, खाली पीठ सांडावं, पिठात रेघोट्या माराव्यात, मातीत पीठ मिसळून जावं, भरता येऊ नये. प्रचंड हाल अपेष्टा यातना सहन केल्या. काय पाप केलं होतं हो असं? संन्यासाची पोरं म्हणून विटंबना झाली. प्रचंड हाल अपेष्टा आणि प्रचंड त्रास झाला. एका हरिपाठासाठी ज्ञानोबांचे 1000 वेळा पाय धरले ना तरी ते कमी ठरतील. एवढे उपकार आपल्यावर करून ठेवले. ज्ञानेश्वरी माऊली म्हटलं तरी आपले डोळे पाणावतात, अंतःकरण गलबलून निघतं. समाजाने इतकं दिलं, इतकी निंदा, इतकी अवहेलना, तरी सुद्धा क्रोधंचना लंबते. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतिष्ठते मूकवत. दोषांच्छादयति स्वयं न कुरुते एतत् सतां लक्षणं. प्रतिक्रिया देत नाहीत समाजाला. शांतपणे बसून राहावं, निर्जन ठिकाणी जावं. आज समाजामध्ये वावरणारे, स्वतःला स्वघोषित संत म्हणवणारे भरपूर मंडळी आपल्याला दिसत आहेत. मी गमतीने असं म्हणते, गळ्यामध्ये माळ असते, माळेला मणी 108 असतात, काहींकडे तेवढ्या खोड्या सुद्धा असतात. वर्तन तसं नाही. गळ्यात माळ असली की माळेबरोबर पथ्य आलं. गळा माळ शोभे आत्मरूप शांती. पथ्य आहे पहिलं. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. गळ्यात माळ आली की आतमध्ये शांतता आली पाहिजे. भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा कपाळास न्यालो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. असा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावा. हे संतांकडून मिळावं. म्हणून संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आणि मग चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान मागितलं आणि अशी मागणी तुकोबराय आजच्या अभंगात करतात. मग भगवंत अशा भक्तासाठी काय करतो? पंढरपूरला जरी नाही गेलं तरी सुद्धा भगवंत किती कृपा करू शकतो एखाद्या भक्तावरती की ज्याची एकच आस आहे, जन्मोजन्मी तुझा दास. त्या भक्तासाठी काय करतो उत्तर रंगामध्ये बघूया. पंढरपूरमध्ये सगळ्या संतांची मांदियाळी जमली आहे बरं.
आषाढी एकादशीचा दिवस जवळ येऊन ठेपलाय. 15-20 दिवसांपासून अखंड चालणारे वारकरी, दिंड्या पताकांचा भार, सगळे वैष्णव नाचत 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 भगवंताचं भजन करत 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 पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि पंढरपुरातला सोहळा, काय त्या पंढरीचं वर्णन करावं. नामदेव महाराज म्हणतात, आधी पंढरपूर आहे आणि मग वैकुंठ नगरी आहे. आणि पंढरपुरामध्ये असं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता एकत्र नाही, एका खोलीत, नाही का. पलीकडून आईसाहेबांनी हळूच पांडुरंग परमात्म्याला, आपल्या पतिदेवांना विचारलं, का हो एवढा सगळा लाखोंचा समुदाय येतोय तुमच्याकडे, या सगळ्या पंढरपूरच्या या आषाढीच्या गर्दीमध्ये, या यात्रेमध्ये सगळे हौशे गौशे नवशे, नाही का, सगळे असतात. मग सगळ्यांना तुम्ही वैकुंठाला पोहोचवणार का? वैकुंठाची गती सगळ्यांना मिळणार का? केवढं ट्रॅफिक जाम होईल तिथे, किती गर्दी होईल, एवढी सगळी मंडळी तिथे वैकुंठात मावणार का, बसणार का, सगळ्यांना वैकुंठ प्राप्त होणार का? असं कोणी विचारलं? रुक्मिणी आईने विचारलं भगवंतांना. भगवंत हसले, म्हणाले, रुक्मिणी तुला कोणी सांगितलं पंढरपूरला आला म्हणजेच वैकुंठाला प्राप्त झाला किंवा तो त्यांनी मला प्राप्त केलं? असं नाही. मीच भगवद्गीतेत सांगितलंय, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर, मी तुझ्या जवळ आहे. ठाई चबै सोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मी त्या भक्ताजवळ पोहोचतो. प्रत्येकालाच पंढरपूरला येता येतं असं नाही. शारीरिक आधिव्याधी आहेत, अडचणी आहेत. पण मग असा कोणी भक्त आहे का हो देवा, की जो पंढरपूरला कधीच येत नाही? आहे ना, म्हणाले. जायचं का आपण तिकडे? जाऊया ना, म्हणाल्या. आणि भगवंत म्हणाले, मी त्या भक्ताचं तुला दर्शन घडवतो रुक्मिणी, चल. फार लांब नाही जावं लागणार. पंढरपूरपासून जवळच असलेल्या एका गावामध्ये भगवंत आईसाहेबांना घेऊन आले आणि कानावर शब्द पडले, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. सावत्याने केला मळा, विठ्ठला पायी रोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. हा आवाज ऐकला, कुठे आले होते हो? पंढरपूर पासूनचं असलेलं गाव. आमच्या जुन्या कीर्तनकारांनी साकी वृत्तामध्ये वर्णन केलं. अरण गावचा भक्त सावता, गावाचं नाव अरण भेंडी, पंढरपुरापासून जवळ असलेलं गाव. आणि त्या गावचा सावता माळी नावाचा भगवंतांचा भक्त सावतोबा, जातीने माळी आहे. मी म्हटलं ना, भगवंतांनी प्रत्येक कुळात प्रत्येक जातीत जन्म घेतले, पण दुर्दैव आमचा, आम्ही संतांना जातीत वाटलं. संत वाटून घेतले, हे आमचे ते तुमचे. संतांना आम्ही जातीत वाटलं, आम्ही मातीत जाणार एवढं नक्की. काय सावतोबांचा अधिकार होता
अर्णगावचा भक्त सावता, अर्णगावचा भक्त सावता, माळी धन्य झाला हो, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला हो. विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, विश्वी भरला विश्वंभर तो, नाम विठोत्याचे तत्व हे हृदय वसे जाचे, तत्व हे हृदय वसे जाचे, अर्णगावचा भक्त सावता, माळी धन्य झाला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला, जयाने वनमाळी मोहिला. या अरणगावचे भक्त सावतोबा पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त आहेत. भगवंत आईसाहेब रुक्मिणी आईंना घेऊन आलेत, बांधावर उभे राहिले त्या मळ्याच्या, आणि समोरचं दृश्य दाखवलं. ते बघतो, डोईला फेटा बांधलाय, धोतर आहे, करवती काठी, अंगरखा घातलाय, शेतामध्ये काम करतोय, मळा राखणी करतोय, प्रत्येक रोपटं विठ्ठल समजून जगवतोय, विठ्ठल स्वरूपात बघतोय, प्रत्येक कार्यामध्ये तो मला पाहतो. आणि हा माझा भक्त कधीच पंढरपूरला आला नाही ना, तरी तो मला प्रिय आहे. रुक्मिणी आईंनी पाहावं आणि समोरचं दृश्य दिसलं. माध्यान्नीची वेळ, सावतोबांची पत्नी सावित्रीबाई डोक्यावर भोजन घेऊन पाटीमध्ये करवती काठी, त्या इरकली काठाचं लुगडं सोलापूर पद्धतीचं, सोलापूर साईडला मिळतात नाही का, तशा सुंदर ती खानदानी लुगडं असं नेसलेल्या त्या सावित्रीबाई, डोक्यावर पदर आहे, शालीनता, कपाळावर रुपया एवढं कुंकू. आता रुपयाचं अवमूल्यन झालं त्यामुळे कुंकू गेलं. आणि पूर्वीच्या महिला किंवा आपण वारीमध्ये सुद्धा अशा काही महिला पाहतो की अगदी रुपया एवढं कुंकू कपाळाला, असं सुंदर, फार अलंकार नाही हो, गळ्यामध्ये एकच सौभाग्याचा अलंकार, आणि प्रचंड सुंदर असं ते रूप सावित्रीबाईंचं. आल्या, डोक्यावर जेवण होतं, भोजन होतं, ती पाटी भोजनाची खाली ठेवली आणि सावतोबांना सांगितलं, कारभारी ऊन बरीच डोक्यावर आले, ती बैलासनी मोकळं करा, त्यांना चारा पाणी घाला आणि बसा बरं जेवायला. काय आनंद असेल ना या जेवणाचा, कल्पना करा ना. म्हणजे मस्त आंब्याच्या हिरव्यागार सावलीखाली, कडाक्याच्या उन्हामध्ये, त्या सावलीखाली गरम गरम भाकरी, ठेचा, झुणका. आता एकादशी दिवशी तुम्ही म्हणाल असं काही काही बोलता ताई, म्हणजे ऐकताना तर पाणी सुटतं तोंडाला, आम्हाला बोलताना सुद्धा पाणी सुटू नये म्हणजे झालं. काय त्या जेवणाची चव हो. हां, 5 स्टारमध्ये सुद्धा अशी चव मिळणार नाही. त्यात पत्नीच्या हातचं, तिने आग्रह करून वाढलेलं. भोजेषु माता, पत्नी सुद्धा जेवायला वाढते तेव्हा आई वाढते असं वाटलं पाहिजे बरं का, असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. वाटत नाही ते वेगळं. आणि सुंदर छान आग्रहाने सावित्रीबाई भोजन वाढतायत सावतोबांना. 2 जण जेवायला बसले. सावतोबांनी बैलांना मोकळं केलं, पाणी दिलं, चारा दिला, भोजनाला बसले. पहिला घास मुखात घातला आणि दोघांची चर्चा सुरू झाली, संवाद सुरू झाला. सावित्रीबाई विचारतायत, धनी कारभारी, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला काही विचारीन म्हणते, आज अगदीच राहावे ना, विचारू का हो? विचार ना म्हणाले, काय मनात असेल ते विचार. तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात, गळ्यात तुळशीची माळ आहे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे, पांडुरंग 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 सतत नामस्मरण करता, पण कधी पंढरीला गेलेलं पाहिलं नाही मी, कधीच पंढरपूरला जात नाही. सावतोबा म्हणाले, हा प्रश्न आहे का तुझा? सांगतो म्हणाले, मी पंढरपूरला का जात नाही. सावतोबा प्रश्नाचं उत्तर देतात. उठले तिथनं, भोजन उरकलं आणि जिथं बैल होते ना त्या बैलांजवळ गेले. आपल्या पत्नीला सांगतायत, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. माझा पांडुरंग फक्त विटेवरच आहे असं वाटतं का ग तुला? नाही, माझा पांडुरंग सगळीकडे आहे. कुठे आहे सांगतो, आपल्या मळ्यात सुद्धा येतो.
सांगू कसा आहे, कुठे आहे? बैलांच्या पाठीवर एक थाप मारली आणि सांगितलं, बैल विठ्ठल शेत विठ्ठल. माझे बैल विठ्ठल स्वरूपात आहेत. माझा सगळा मळा साक्षात विठ्ठल आहे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी ती बी विठ्ठल गे. पोपट राघू मोर मैना चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी ती बी विठ्ठल गे. वृक्ष विठ्ठल वापी विठ्ठल वेली विठ्ठल गे. वेली वाणी सखये माझी तू बी विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी देवी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी देवी विठ्ठल गे. सगळं विठ्ठल स्वरूप आहे. सर्व चराचर सूर्य चंद्र गे. गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावत्या त्यो बी विठ्ठल गे. सगळं विठ्ठल. अगं तू एखाद्या वृक्षाच्या आधाराने जशी वाढणारी वेल असते तशी प्रपंचामध्ये माझ्यासोबत तू आहेस. तू सुद्धा विठ्ठल स्वरूप आहे. आपली नांगिता 8 वर्षाची ती सुद्धा विठ्ठल स्वरूप आहे. सगळ्या चराचरामध्ये एको देव हा सर्व भूतेषु गूढ हा सर्व व्यापी सर्व भूतांतरात्मा. हे उपनिषदांचं तत्वज्ञान सावतोबा सोप्या शब्दात आपल्या पत्नीला सांगतायत. सर्वभूती परमात्म तत्व आहे हे पत्नीला कळालं आणि एवढं सांगत असताना तेवढ्यात त्यांच्या कमरेला अशी मिठी मारली मागून. 8 वर्षाची त्यांची नांगिता नागू नावाची मुलगी धावत आली. म्हणाली, बाबा बाबा, आमच्या शेजारच्या मळ्यातल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आता आषाढीला पंढरपूरला चालल्यात. बाबा आपण पण जाऊया ना पंढरीला. आता पत्नीला सांगितलेलं तत्वज्ञान या मुलीला कसं कळणार, म्हणून तिच्या भाषेत सावतोबा सांगतात, नागू अगं वेडे, आपण पंढरपूरला जात नाही ग. बाबा का नाही जातो? आपण जात नाही कारण हा जो मळा आपण राखतो की नाही, हा मळा पांडुरंगाचा आहे. काय सुंदर शिकवावो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिख वाटे देवा. काय संस्कार असावेत. आपण सगळं जमवतो, इतकं जमवतो, पण हे सगळं त्याचं आहे हे आपल्याला कधी कळणार? हा सगळा मळा पांडुरंगाचा आहे हे सावतोबा नागूला सांगतायत. आपण त्याचं कुळ म्हणून काम करतो. सावतोबांना नागू हुशार होती. ती म्हणाली, बाबा कुळ म्हणून काम करतो तर मग आपला मालक झाला तो. हो आपला मालक आहे तो, तसा तर तो जगाचा मालक आहे. मग येत नाही कधी खंडणी वसूल करायला, वाटा मागायला, हिस्सा मागायला आलं पाहिजे ना त्यांनी. आता प्रश्न पडला सावतोबांना. सावतोबा म्हणाले, नागू येईल बरं का, पांडुरंग येईल, तू बोलाव. तू बोलावलंस की तो येईल. सावतोबांच्या मुखातनं साक्षात परमात्मा बोलून गेला, तू बोलाव भगवंत येईल. त्या 8 वर्षाच्या लेकरांनी मनावर घेतलं बरं का. त्या 8 वर्षाच्या लेकरांनी तेवढंच मनावर घेतलं आणि ठरवलं पांडुरंग मळ्यात आला पाहिजे. पांडुरंग मळ्यात आला पाहिजे म्हणून पट 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 परकर पोलक्यातली ती मुलगी परकराच्या ओच्यामध्ये पटापट भाजीच्या पेंड्या बनवून अशा घेतल्या आणि दिंड्या निघाल्या होत्या पंढरीच्या दिशेने. त्या दिंडीच्या एक दिंडी येताना दिसली. त्या दिंडीच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्या दिंडीच्या मालकांना सांगू लागली, अहो पांडुरंग आमच्या मळ्याचा मालक आहे. बाबा म्हणतात की ही भाजी तू त्याला पोहोचव आणि माझा निरोप सांग, पांडुरंग येईल आमच्या मळ्यात. वारकरी दादा पंढरपूरला निघालात ना हो? ते म्हणाले, हो.
मग माझं एक काम कराल, आमच्या मळ्यातली ही भाजी पांडुरंगाला द्याल का हो? सावतोबा सांगत होते, आपण जर पंढरपूरला गेलो तर लाखोंच्या संख्येने लोक इथं थांबतात. इथे आपण त्यांना शिधा देतो. हजारोंच्या मुखातनं पांडुरंग स्वतः इथं भोजन करतोय. मग आपण पंढरीला जाऊन कसं चालेल? ती नागू त्या वारकऱ्यांना सांगते, माझी एवढी भाजी पांडुरंगाला पोहोच कराल का? ते वारकरी उलट्या काळजाचे होते बरं का जरा. मी म्हटलं ना, ते म्हणाले बाप तर जातच नाही कधी पंढरपूरला, आणि इथं आम्हाला तुझी भाजी न्यायला आम्हाला काही हमाल समजलीस, गडी समजलीस, चल बाजूला हो तिकडं. ढकलून दिलं तिला. सगळी भाजी पायाखाली तुडवत निघून गेले हो. सावतोबा म्हणतात, एवढ्याशा लेकरात पांडुरंग दिसला नाही, विटेवर कसा दिसेल? आणि हे भगवंतांनी खरं करून दाखवलं. सगळे निघून गेले. रडायला लागली. सगळी भाजी चुरगळून गेली, पायाखाली खराब झाली. पुन्हा आली. बाबांना सांगते, बाबा भाजी खराब झाली. सावतोबा म्हणतात, काळजी करू नको, पुन्हा घे, पुन्हा उभी राहा आणि पांडुरंगाला भाजी पोहोच होते का बघ. पण या मुलीचा संकल्प असा होता, निश्चय असा होता की वाटेल ते झालं तरी पांडुरंगाला भाजी पोहोचल्याशिवाय मी जेवणारच नाही. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही पोटात घेणार. हा 8 वर्षाच्या लेकराचा संकल्प आहे श्रोते हो. 8 वर्षाच्या लेकराचा संकल्प. नवमीचा दिवस संपला, दशमीचा दिवस संपला, संध्याकाळची वेळ, डोळे खोल गेले, पोट खपाटीला गेलं, पोटात अन्नाचा कण नाही 2 दिवस त्या पोरीच्या. पण पांडुरंगाला भाजी पोच झाली पाहिजे हा संकल्प होता. पुन्हा उभी राहिली. सावतोबा सांगतायत, लेकरा 2 घास खाऊन घे. नाही नाही बाबा, पांडुरंगाला भाजी पोहोचली पाहिजे, पांडुरंगाला निरोप माझा व्यवस्थित पोहोचला पाहिजे. तिची ती अवस्था पाहिली. सावतोबा पांडुरंगाला अर्जव करतात, भगवंता तू माझ्या शब्दात मुखातून बोललास ना, तुची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझी हे हाती, आता तू बघ काय ते. आणि मग मात्र सहृदय दयागण भगवंताला सहन नाही झालं, वीट सोडावी लागली. आणि नुसते नाही, वारकऱ्याच्या वेशामध्ये दिंडी मालक बनून, गळ्यामध्ये मृदंग वीणा घेऊन भगवंत 10 दिशाच्या दिक्पालांना वारकरी बनवलं. आणि भगवंत स्वतः दिंडी प्रमुख म्हणून समोरनं दिंडी घेऊन आले. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल, बोला जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. आवाज येऊ द्या, येऊ द्या आवाज सगळ्यांचा. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. चंद्रभागे तीरी करताल करी, झाला वार करी, झाला वार करी, रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी, रंगला भजनी हा श्री हरी. रंगना भजनी हा श्री हरी. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय. भगवंत स्वतः काही दिशांच्या दिक्पालांना घेऊन अशी देवाची दिंडी समोरी आली बरं का. आणि 8 वर्षाची ही नागू, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, हळूच बारीक नजरेने पाहतीये. हे कसे असतील आता? नेतील का माझी भाजी? पांडुरंगाला पोहोच करतील का? दुधानी तोंड भाजल्यानंतर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो की नाही, तशी सामोरी आली. आणि हळूच अंदाज घेते, वारकरी दादा पंढरपूरला चाललात ना? साक्षात परब्रह्म जगाचा बाप होता. भगवंत म्हणाले, हो बाळा, पंढरपूरला निघालोय. का ग, तुझं काही काम आहे का? ती म्हणाली, हो. अहो, एवढी भाजी आहे आमच्या मळ्यातली. माझे बाबा म्हणतात आमचा मळा आहे ना, त्या मळ्याचा मालक आहे पांडुरंग परमात्मा, पण कधी येतच नाही हो मळ्यात. म्हणून म्हटलं ही भाजी एवढी तुम्ही घ्या आणि पांडुरंगाला तुम्ही निघालाच आहात तर द्याल का, पोच कराल का? भगवंतांनी ती भाजी घेतली. म्हणाली, हो बाळा, पोच करतो. 2 पावलं पुढे चालले आणि परत माघारी आले. म्हणाले, अगं भाजी बरोबर काही निरोप नाही का तुझा?
निरोप दिला जातो ना वस्तू दिल्यानंतर, मग काही निरोप आहे का तुझा? तिला इतका आनंद झाला, ती म्हणली किती चांगले आहोत हो, किती दयाळू आहात, नाही तर ते मगाचे वारकरी सगळी माझी भाजी तुडवून टाकली, तुम्ही किती दयाळू आहात, अगदी आमच्या पांडुरंगासारखे. भगवंत म्हणले माझं मेकअप चुकलंय की काय, हिनी ओळखलं की काय मला? पण भगवंत म्हणतात नागू काय निरोप आहे सांग. निरोप एवढाच आहे म्हणाले, दादा निरोप असा सांगा आमच्या पांडुरंगाला की तुझा मळा आहे की नाही, तू मालक आहेस की नाही, मग आलं पाहिजे की नाही कधीतरी, अरे आम्ही तुझा मळा नीट सांभाळतो की नाही ते बघायला तरी ये. आणि सांगा एकटा येऊ नको, आई रुक्मिणीला घेऊन ये, मी त्यांना काही काम नाही पडू द्यायची, बाबांना सांगून एक छोटीशी झोपडी बांधायला देईन आणि रोज जाई जुईचा मोगऱ्याचा गजरा सुद्धा करून देईन रुक्मिणी आईला. सांगाल का हो एवढा निरोप? भगवंतांनी तिचा भाव पाहिला, निघाले पुढे. सांगितलं तुझा निरोप व्यवस्थित पोहोचवेन, पांडुरंगाला काळजी करू नको नागू, खाऊन घे काहीतरी, पण नाही पांडुरंग आल्याशिवाय जेवायचं नाही. एकादशीचा दिवस उजाडला, पोटात अन्नाचा कण नाही, घेरी आली आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये ती मुलगी सौतबांनी अशी हातात धरली आहे. पांडुरंग परमात्म्या तू शब्द दिलायस ना तिला, या लेकराचा अंत पाहू नकोस, आता लवकर ये, काहीही कर आणि तुला यावं लागेल. आणि आता पंढरपुरामध्ये खरं तर भगवंताला तिथं असणं गरजेचं होतं, कारण ज्ञानदेव, नामदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई सगळे अधिकारी संत त्याला बघायला चालत निघाले होते. आणि आता त्यांना दर्शन न देता भगवंतांनी वीट सोडली तर कसं होईल, म्हणून देव विचार करतायत काय करावं. कारण पंढरपुरामध्ये अशी अवस्था आहे, नामदेवांचं कीर्तन पांडुरंग परमात्म्याच्या त्या दरबारामध्ये वाळवंटामध्ये रंगलं होतं. कीर्तनाचा 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 गजर होत, कीर्तनाचा गजर होत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. क्या बात है, तेथ असे देव उभा, तेथ असे देव उभा, जैसी समचरणाची शोभा, जैसी समचरणाची शोभा, चरणाची शोभा, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. शरण जावे, ऐशा संता शरण जावे, ऐशा संता शरण जावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, जनी म्हणे त्याला ध्यावे, त्याला ध्यावे, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनाचा 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 गजर होत, कीर्तनाचा गजर होत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. सगळ्या संतांची मांदियाळी पंढरपूरमध्ये आहेत. आणि आता ज्ञानदेव, नामदेव, निवृत्तीनाथ पांडुरंगाच्या समोर उभे आहेत.
सगळे नमस्कार करून माघारी जात आहेत. पण ज्ञानदेवादी अधिकारी संतांना कळलं की विटेवर देव आहे पण चैतन्य नाहीये. नामदेवांनी विचारलं, ज्ञानदेवा कुठे गेले असतील? पांडुरंग परमात्मा कधीच जात नाही पंढरपूर सोडून, आणि कुठे गेले असतील? ज्ञानदेव दादा हसले आणि म्हणाले, न येणाऱ्या भक्ताकडे. पंढरपूरला न येणाऱ्या भक्ताकडे गेलेत. म्हणाले चला आता जाऊया. आणि इकडे भगवंत सावतोबांच्या मळ्यात दाखल झाले. सावतोबांना म्हणाले, सावतोबा मला लपवा म्हणाले लवकर, कुठेतरी माझ्या मागे चोर लागलेत. सावतोबा म्हणाले, देवा कुठे लपू? मळ्यात लपता का? नको म्हणाले, शोधून काढतील. मग माळ्यावर लपता का? नको म्हणाले, तिथूनही शोधून काढतील. अशा ठिकाणी लपवा की मला कुणीही शोधू शकणार नाही. सावतोबा सद्गतीत झाले. भगवंतांनी नागूची अवस्था पाहिली. स्वतः तिच्या मुखात पाणी घातलं, सांगितलं, नागू ओठ, मी आलोय, तुझा निरोप मला पोहोचला. नागूनी डोळे किलकिले केले आणि म्हणाली, काय म्हणालात देवा? पांडुरंग आलात? आणि हे काय, रुक्मिणी कुठे आहे? रुक्मिणी आई साहेब कुठे? निरोप नीट पोहोचला नाही का तुमच्यापर्यंत? भगवंत म्हणतात, अगं कुठली रुक्मिणी, कुठलं काय, मला आधी लपवा म्हणाले, चोर लागलेत माझ्या मागे. सावतोबा म्हणाले, भगवंता माझ्या या हृदया व्यतिरिक्त तुम्हाला लपवायला माझ्याकडे दुसरी जागा नाही. सावतोबांनी काय केलं? एक छान धारधार विळा घेतला. त्यांनी आपलं हृदय, छाती चिरली. असं कथा आपल्याला सांगते. आता आपण सुद्धा जर असं घरी गेल्यावर आज केलं तर जमेल का हो आपल्याला? या कथेचा अर्थ असा आहे, हे कोडं सावतोबांनी सोडवलंय. सावता सागर प्रेमाचा आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर. हृदयस्थ बंदिवान भगवंतांना करून ठेवला. आणि ते हृदय कसं असावं लागेल? तुका म्हणे, भरिला देह, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. षडविकारांनी भरलेलं जे हृदय आहे ते रिकामं करावं लागेल. आणि मग त्या भाडेकरूंना हकलवल्यानंतर देव आमच्या हृदयात येऊन बसेल. अशा हृदयामध्ये सावतोबा त्याला बसवतात. जनाबाईंनी सुद्धा हे कोडं सोडवलंय, हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. भगवंताला लपवलं सावतोबांनी. या पद्धतीने सगळी संत मंडळी पोहोचली आहे सावतोबांच्या मळ्यात. आणि सगळे अधिकारी संत सांगतात, सावतोबा भगवंतांचं दर्शन आम्हालाही द्या. आज आषाढीचा पर्व काळ आहे, आम्हाला देवाला बघायचंय. असं कसं आजच्या दिवशी भगवंत आम्हाला दिसला नाही, कसं चालेल? आम्हाला देवाला बघायचंय. नामदेव महाराज हसत होते. वर्णन आहे चरित्रात गंमत. नामदेव महाराज म्हणतात, सावतोबा तुम्ही माळी आहात, बागकाम उत्तम कराल, मळा उत्तम फुलवाल, पण म्हणाले शिवणकामातली चूक माझ्या लक्षात आली आहे. ते नीट लपवलं नाही, थोडंसं भगवंतांचा तो शेला बाहेर राहिलाय म्हणाले. अशी कथा सांगितली जाते. हिरवा शेला भगवंतांचा, आणि तो शेला म्हणजे हिरवागार मळा होता भगवंत सावतोबांचा. असा सर्व व्यापी असलेला परमात्मा तत्व हृदयस्थ बंदिवान करून ठेवलं. आणि मग दर्शन दिलं सगळ्यांनी. सगळ्यांसाठी भगवंतांनी कसा उभा राहिला हो? त्या भगवंताला एकच आस केली तुकोबरायांनी, हेची माझी भावी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी. भगवंता संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. भगवंतांनी सगळ्यांना दर्शन द्यावं. निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण राजा पंढरीचा. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरी